योद्धा न्यूज मराठी मध्ये महिला यांचा भाग मोठा सहभाग असतो आणि खेड तालुक्यामध्ये आपण पाहतोय शिवसेनेची जी महिला आघाडीची ताकद मोठी आहे आणि त्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या विजयाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. ताई, मला सांगा, महिलांचा हा जो सहभाग आहे, तीव्रता आहे, ही अशी शेवटपर्यंत लढ्यासाठी चालू राहील? आता ही सुरुवात आहे. यानंतरही हे लढे जोरदार पद्धतीनं कायम केले जातील, कारण ही हक्काची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तुमचा केंद्रातला नेता बदलला की तुमचं सर्वेक्षण बदलतं. त्यांच्या जिथं गरज आहे ती गरज सोडून फक्त नेत्याचं चांगुलपण त्याला पुढं करायचं म्हणून हाच प्रकल्प ज्या मार्गे नगरमार्गे जातोय त्याची कारणं वेगळी आहेत. आम्हाला तुम्ही MIDC देताय, आम्हाला तुम्ही सुशिक्षित वर्ग आमच्याकडे, उद्योगपती आहेत, आमचे बचत गटाच्या अनेक महिला अनेक व्यवसाय करणार आहेत. सगळ्यांना जलद गतीनं बाजारपेठ मिळणं गरजेचं आहे. तुमच्या बोलण्यातनं असं आलं की हे डाव करते कोणीतरी, तर तुम्ही नेता बदलला की डाव बदलतो. आता 3 वेळा सर्वेक्षण झालं. आतापर्यंत किती वेळा सर्वेक्षण झालं? 3 वेळा झालं. कोटी हजारो कोटी रुपये त्याच्यावर खर्च करून गेले. काही लोकांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या, काही लोकांना पैसेही दिले गेले. आणि अशा अवस्थेमध्ये केंद्रातला तुमचा मंत्री बदलला की मग जर तुम्ही निर्णय बदलत असाल तर सर्वसामान्य माणसाला विचारात घेतल्याशिवाय, त्याची गरज पाहिल्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. हे तुम्हाला जंतर मंतरला तरुण वर्गाने दाखवून दिलेलं आहे. हाच उद्रेक पुढे देखील चालू राहील, कायम राहील. आपण ऐकलंय की उद्याच्या काळात हा संघर्ष चालू राहणार आहे. महिला देखील त्यामध्ये सहभागी आहेत. सगळ्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. प्रियाताई पवार आहेत. बऱ्याचशा या ठिकाणी खरं तर प्रियाताई पवार देखील या आंदोलनात सहभागी आहेत. मला सांगा प्रियाताई, हे संघर्ष आपल्याला किती दिवस अजून करावं लागणार, तेव्हा नाही मिळणार? या पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये जो चाकण राजगुरुनगर संगमनेर ते सिन्नर हा जो रूट आपल्याला चेंज करून पाहिजे, या संदर्भात अतिशय पॉझिटिव्ह चर्चा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या बैठकीमध्ये झालेली आहे. आणि साहेब त्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने बघत आहेत. पण इथून पुढच्या काळामध्ये भूमिपुत्रांची लढाई आहे, त्याच्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरत आहोत. आणि ह्याची गरज, हायस्पीड रेल्वेची गरज आपल्याला खरं सांगायचं तर चाकणच्या औद्योगिकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. चाकणमधून ही रेल्वे गेली पाहिजे, राजगुरुनगरमधून ही रेल्वे गेली पाहिजे. या दृष्टीने आम्ही आज खरं तर रस्त्यावर उतरलो आहोत आणि म्हणून आम्ही आग्रही आहोत. खरं तर आज केंद्रात आमची सत्ता आहे आणि महाराष्ट्रात देखील सत्ता आहे. या आंदोलनाचं सकारात्मक दृष्टीने खरं सांगायचं तर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार या ठिकाणी आहेत, खरं तर त्यांनी यामध्ये सकारात्मकतेने थोडंसं लक्ष घालून केंद्राकडे ही मागणी केली पाहिजे की हायस्पीड रेल्वेची गरज खऱ्या अर्थाने आपल्या भागात आहे आणि चाकण राजगुरुनगर संगमनेर ते सिन्नर हा रूट होणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचाराल की तुम्ही भाजपच्या नेते आहात, भाजपमध्ये कार्यकर्ते म्हणून तुम्ही काम पाहताय. मग आता हे भाजप केंद्रात आहे, भाजपची सत्ता आहे, भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत, मग त्यांच्याकडनं ह्या गोष्टी कुठेतरी बाजूला गेल्या असं वाटत नाही का? या संदर्भामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण हा विषय आपले रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनीजी वैष्णव साहेबांकडे पॉझिटिव्हली त्या ठिकाणी मांडणार आहोत. आणि मुख्यमंत्री साहेबांनी हा विषय ऑलरेडी केंद्राकडे पोहोचवलेला आहे की ही बदल करण्याची गरज त्या ठिकाणी आहे. आदरणीय सत्यजितदादा तांबेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजणांनी मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन दिलंय, बैठक देखील केली. फक्त याचा पाठपुरावा केंद्राकडे आपल्या राज्याच्या माध्यमातून होत आहे. आपले मुख्यमंत्री अतिशय सकारात्मकतेने या विषयाकडे गांभीर्याने बघत आहेत. खरं तर या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय आंदोलन म्हटलं जातं. भाजपचे किती नेते सहभागी आहेत तुमच्या या आंदोलनात? आता तसं सांगायचं झालं तर खेड तालुक्यातील सर्वजण जे काही नेते या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून काम करत आहेत, सर्वजण यामध्ये सहभागी होणार आहेत. सत्यजित तांबे वगैरे हे सगळी मंडळी नेतृत्व करतायत या आंदोलनाचं. हे पक्षाच्या बरोबरीनं किंवा पक्षाच्या विरोधात जाण्याची धमक कशी पक्षाच्याच होती? खरं सांगायचं तर हे पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या वतीने ही लढाई नसून ही आपल्या भूमिपुत्रांसाठी केलेली लढाई आहे. खेड तालुका असेल त्या ठिकाणी सत्यजित दादा देखील त्यांच्या तालुक्याच्या भूमिपुत्रांसाठी ही लढाई लढतायत.
आणि ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात लढाई नसून ही आम्ही आमच्या भूमिपुत्रांसाठी न्याय मागण्यासाठी ही लढाई न्याय लढतो. हक्कासाठी लढाई तुम्ही लढताय. आपण ऐकलंय न्याय हक्कासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामधील सगळे भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सगळे पक्ष एकवट येतात. त्यामध्ये आपल्या प्रियाताई पवार या महिला आघाडीच्या नेत्या भाजपच्या आहेत. त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. उद्याच्या काळात आंदोलनामध्ये सक्रिय त्यांचा सहभाग उद्याच्या काळात राहणार आहे. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.